हे टू फॅमिली, वेलकम बॅक टू माय अनदर युट्यूब व्हिडिओ. आणि मी आज चाललेलो आहे आपल्या इचलकरंजीतल्या गणपती मंडळांना भेट द्यायला. म्हणजे आपल्या इचलकरंजीत जे डेकोरेशन वगैरे त्यांनी केलेलं आहे ना, ते सगळं बघायला मी चाललेलो आहे, मी आणि आमची दीदी. तर आता वाजल्यात संध्याकाळचा 6:30 आणि या टायमापासून सगळं म्हणजे डेकोरेशन वगैरे त्यांनी चालू होते. मी आज चाललेलो आहे डेकोरेशन बघायला. तर माझ्यासोबत तुम्हाला पण दाखवतो आमच्या इचलकरंजीत कुठलं कुठलं डेकोरेशन केलेलं आहे, कसं कसं कुठं कुठं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला. च्या आधी पावसाने इथं हजेरी लावली. आता व्हिडिओ तुम्हाला दिसून झालाय पाऊस, पण पाऊस आहे, थोडाफार आहे. आणि आज वातावरण तर काय लयच पावसाचं झाली. बघूया आता काय काय होतं पुढे. जायचं तर नक्कीच आहे, आता ठरलेच जायचं. भीती होती, ज्याची भीती होती तेच झालंय. पाऊस आलाय. आम्ही तो वनवेच्या आतल्या साईडला आहे. पाऊस आलाय, सगळा पावसानं सगळा घोळ केला आमचा. बस सगळा घोळ केलाय आमचा. निश्चितच आम्ही बोलवणार नाही, त्यांना काय बोलवणार असते आमच्या निमित्त मात्र आम्ही असलो. आता आपण कलानगरचा महागणपती तर बघितलेला आहे. आणि आता इथनं पुढं अजून एक गणपतीचं डेकोरेशन आहे, ते बघायला आता आपण चाललेलं आहे. पण पहिला इथं आपण चप्पल घालायला लावली. आपण चप्पल इथं मगाशी काढलेली होतं. आहे काय चप्पल? हाय नाही. चप्पल घालून आता आपण जाऊया तिकडं. म्हणजे आपण तिथं पण डेकोरेशन दिसायला मस्त आहे, तर ते बघायला आता आपण जाऊया तिकडं. चला. जातानाच तर असलं भारी वाटायले. खूप छान आहे. काहीतरी स्टोरी वगैरे नाही. विष्णूचा अवतार वगैरे काहीतरी आहे त्यात. तुम्हारी भूदेवी को अंतरिक्ष के अनंत अंत काल के गर्दन में धकेल दिया है मैंने. क्या कोई योग्य योद्धा नहीं है देवलोक में जो मुझसे युद्ध कर छुड़ा ले पृथ्वी को. सहायता करे श्री हरि, मुक्ति प्राप्त हो सकती है.
निळ्या सावळ्या रुद्रविद्याचा लेख तुंड वर्ण गणराज गंगणाधीश सर्वत्र गणाधीश